नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असणारा मापन हा घटक पाहणार आहोत. आता थोडक्यात सांगायचं झालं तर मापन म्हणजे काय? मापन म्हणजे मोजणे. आता आपण प्रत्येक वस्तू मोजत असतो. आता वस्तू मोजण्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या परिमाणांचा वापर करावा लागतो. आता वस्तू जर मोजायची असेल तर वस्तू आपण नग किंवा किलोग्रॅम याच्यामध्ये मोजायची असते. म्हणजे वस्तू मोजण्यासाठी आपल्याला नग किंवा किलोग्रॅम हे परिमाण वापरावं लागतं. जर एखादा द्रव पदार्थ असेल, द्रव पदार्थ म्हणजे पाणी, तेल, हे पदार्थ मोजण्यासाठी, द्रव पदार्थ मोजण्यासाठी आपल्याला लिटर किंवा मिलीलिटर, ली असं शॉर्टकटमध्ये लिहिते. मी आणि ली म्हणजे मिली लिटर. आता लांबी मोजायची आपल्याला. जर आपल्याला लांबी मोजायची असेल तर लांबी मोजण्यासाठी मीटर किंवा सेंटीमीटर, सेमी म्हणजे सेंटीमीटर, फूट किंवा इंच या परिमाणांचा वापर करावा लागतो. आता तुम्हाला थोडक्यात समजलंच असेल की वस्तू मोजण्यासाठी कशाचा वापर, कोणत्या परिमाणांचा वापर करतात? नग आणि किलोग्रॅम. द्रव पदार्थ जर मोजायचे असतील तर लिटर किंवा मिलीलिटर. आणि लांबी मोजायची असेल तर मीटर किंवा सेंटीमीटर, फूट आणि इंच या परिमाणांचा वापर करतात. आता तुम्हाला मी लक्षात ठेवण्यासाठी काही गोष्टी सांगत आहे. लक्षात ठेवा, 1 किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम, 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम असतं. लक्षात ठेवा, 1 किलोग्रॅम म्हणजे किती ग्रॅम असतं? 1000 ग्रॅम. जर 1 लिटर विचारात घेतलं तर 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर असतं. लक्षात ठेवा, 1 लिटर म्हणजे किती असतं? 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर. आता त्यानंतर 1 मीटर. 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. बघा, लक्षात ठेवा की 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. त्यानंतर 1 किलोमीटर. 1 किलोमीटर म्हणजे किती? 1000 मीटर. लक्षात ठेवा, 1 किलोमीटर म्हणजे किती? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. त्यानंतर 1 डझन. आता डझन म्हणजे आपण केळी घेऊन येतो बघा बाजारातून. आता केळी मोजतो आपण. केळी 1 डझन केळी आणली, 2 डझन केळी आणली असे आपल्या आई बाबा आपल्याला सांगतात. आता ही डझन म्हणजे किती? तर 1 डझन म्हणजे 12 वस्तू असतात. 12 वस्तू म्हणजेच त्या डझनामध्ये किती केळी आणलेली असतात? 12 केळी आणलेली असतात. आणि 1 शतक. लक्षात ठेवा, 1 शतक. शतक म्हणजे किती असतात? 100. इथपर्यंत लक्षात आलं असेल सगळ्यांच्या की वस्तू मोजायची असेल तर ती नग किंवा किलोग्रॅममध्ये मोजतात. द्रव पदार्थ, उदाहरणार्थ पाणी असेल, दूध असेल तर ते कशामध्ये मोजायचं? पेट्रोल असेल, लिटर किंवा मिलीलिटर. लांबी जर मोजायची असेल तर ती मीटर, सेंटीमीटर, फूट किंवा इंच यांपैकी परिमाण वापरतात. त्यानंतर 1 किलोग्रॅम म्हणजे 1000 ग्रॅम, 1 लिटर म्हणजे 1000 मिलीलिटर, 1 मीटर
बरोबर 100 सेंटीमीटर. 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. 1 डझन बरोबर किती वस्तू असतात? तर 1 डझन बरोबर 12 वस्तू आणि 1 शतक बरोबर 100. आता तुम्हाला मापनाच्या संदर्भात मी एवढ्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. यावरून आपण काही सरावासाठी प्रश्न घेणार आहोत. तर लक्ष द्या इकडे सगळ्यांनी. बघा, या ठिकाणी काही प्रश्न आहेत. त्या प्रश्नांचा आपण सराव करणार आहोत. 1 डझन केळी म्हणजे किती केळी? आत्ताच आपण पाहिलेलं आहे की 1 डझन म्हणजे किती असतात? एका डझनामध्ये 12 वस्तू असतात. म्हणजे 1 डझन बरोबर किती केळी असणार आहेत? 1 डझन बरोबर 12 केळी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. 1000 मीटरचे डॅश किलोमीटर. बघा आता 1000 मीटर आपण आता मागेच पाहिलंय की 1000 मीटर म्हणजे किती किलोमीटर असणार आहे? बरोबर 1 किलोमीटर. आता आपल्याला पुस्तकाची काय मोजायची आहे? लांबी. आता पुस्तकाची लांबी आपण कशामध्ये मोजणार रे? सांगा मला विचार करून. किलोमीटरमध्ये मोजणार, सेंटीमीटरमध्ये, किलोग्रॅम की मिलीलीटर? आता मागे मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जर लांबी मोजायची असेल तर मीटर, सेंटीमीटर, फूट किंवा इंच या गोष्टींचा या परिमाणांचा वापर करतात. मग आता आपण पुस्तकाची लांबी किलोमीटरमध्ये मोजेल का सेंटीमीटरमध्ये, किलोग्रॅम की मिलीलीटर? बरोबर, पुस्तकाची लांबी आपल्याला सेंटीमीटरमध्ये मोजावी लागेल. आता पेट्रोल पंपावरील पेट्रोल आपणास डॅशच्या मापाने मिळते. आता पेट्रोल हे काय आहे? पेट्रोल हा द्रव पदार्थ आहे. मग द्रव पदार्थ कशामध्ये मोजतात? लिटर किंवा मिलीलीटर. मग इथे कुठे आहे का तो पर्याय? पहिला पाहिला तर तो किलोमीटर आहे. मीटर, लिटर, किलोमीटर. बरोबर, पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला सांगितलेलं आहे की पेट्रोल पंपावरील पेट्रोल आपणास लिटरच्या मापाने मिळते. आता पुढचा प्रश्न बघा. मानसीच्या आईने बाजारातून 10 गहू आणले. आता 10 किलोग्रॅम येतील, मीटर येईल, डझन येईल की लिटर येईल? बरोबर, आता 10 हे किलोग्रॅममध्ये मोजणार. गहू कशामध्ये मोजायचे असतात? किलोग्रॅममध्ये. म्हणजे मानसीच्या आईने आणलेले बाजारातले गहू हे कशामध्ये मोजावे लागतील आपल्याला? किलो